मुंबईच्या गिरगावात 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। MMRDAच्या निष्काळजीपणाचा बेस्टला फटका बसलाय। तब्बल 5 फूट खड्ड्यात बस अडकलेली आहे। मुंबईच्या गिरगावातली संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। थेट लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत सामच्या स्क्रीनवर जी तुम्ही पाहताय। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की अगदी सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस अगदी कर्मचारी मिळेल त्या वाहनाने आपलं कार्यालय गाठायचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेसच सकाळच्या वेळेस या ठिकाणी आपण बघतोय की बस जी आहे ती गिरगाव परिसरामध्ये खड्ड्यामध्ये अडकलेली बघायला मिळत आहे। ठाकूरद्वारचा हा सिग्नल आहे आणि त्या परिसरामध्ये मेट्रोचं काम चालू होतं। मात्र मेट्रोच्या ढिसाळपणामुळे मेट्रोच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपण बघतोय की या ठिकाणी रस्ता देखील खचलेला बघायला मिळत आहे। शेजारीच मेट्रोचं काम चालू आहे। मात्र कशा पद्धतीने तो रस्ता खचलाय आणि त्याच्यामध्ये बसचं चाक अडकलेलं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे निश्चितच एक मोठी खरं तर दुर्घटना या ठिकाणी जी होता वाचली आपण असंही म्हणू शकतो। मात्र जी परिस्थिती आपण बघतोय की रस्त्याची काय परिस्थिती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते, त्याच्यामुळे निश्चितच मेट्रोच्या कामासंदर्भात जे आहे ते प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे। आणि गिरगाव म्हणजे रहदारीचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ही बस जी आहे ती अडकलेली बघायला मिळते। त्याच्यामुळे लवकरात लवकर ही बस त्या ठिकाणून काढण्यात यावी आणि ज्या पद्धतीचं निष्काळजीपणाचं काम सध्या सुरू आहे त्याच्यावर अंकुश सरकारने ठेवावा अशी मागणी वारंवार त्या ठिकाणी गिरगावमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून होतीये। नक्कीच वैदेही, अतिशय महत्त्वाची मागणी आहे। आपण आपल्यासोबत असंच जोडून राहा। तुर्तास मी ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवते आहे की दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या गिरगावातले दृश्य आहे। गिरगाव असा भाग की जिथे रहदारी खूप असते, प्रवासी खूप असतात आणि नेहमी रोजच गिरगावातून या सुमारास आपण पाहतोय सकाळच्या सुमारास अनेक प्रवासी मुंबईत येऊन आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यासाठी नोकरी करत असतात। मात्र सकाळीच त्यांना प्रवास करताना फटका बसलाय। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, 5 फूट खड्ड्यात ही बेस्ट अडकली आहे। प्रवाशांना धक्का लागलाय का? कोणी गंभीर जखमी झालंय का? कारण की नक्कीच झटका बसला असणार आहे। नक्कीच ही थेट दृश्य दाखवतोय। या ठिकाणी ही बस खरं तर अडकलेली पाहायला मिळते। 5 फूट अशी ही खोल बस आहे ती गेलेली आहे। यातले प्रवासी आहेत त्यांना मात्र बाहेर काढलेले आहेत। ड्रायव्हर आणि कंडक्टर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल काका, किती वाजता खरं तर ही तुमची बस आतमध्ये गेलेली आहे आणि यामध्ये किती प्रवासी होते? फुल गाडी स्टँडिंग होती साहेब। गाडी खचाखच प्रवाशांनी भरलेली होती, पूर्ण गाडी भरली होती। मुळामध्ये ह्या गाडीची कॅपॅसिटी 15 स्टँडिंग घ्यायची, कमीत कमी 50 लोक स्टँडिंग असतील गाडीमध्ये, एवढे प्रवासी होते। एकही स्टॉप आम्ही उडवला नाही। गाड्या लेट चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉपवरती प्रवासी उचलून आम्ही घेऊन जात होतो। लोक कामावर जायला लेट झाली होती म्हणून आम्ही सगळे प्रवासी घेतले आणि इथं आल्यानंतर आम्ही सकाळी एक राऊंड मारून गेलो या रोडला। याच्या अगोदर एक राऊंड मारून गेलो आणि हा आमचा दुसरा राऊंड होता। हा दुसरा राऊंड मारत असताना इथं हे मेट्रोचं काम चालू आहे। हे रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाही। इथून गाडी जात असताना पुढचं चाक पास झालं, परंतु मागच्या चाक अचानक धसलं गेलं तिथे आणि धसलं गेल्यानंतर नशिबाने दैवाच्या कृपेने कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही। पण झटका तर बसला असेल प्रवाशांना, कशा पद्धतीने लोकांना तुम्ही बाहेर काढलं लगेच? झटका म्हणजे पुढच्या दोन्ही दरवाजे मी चालकाला उघडायला सांगितले आणि प्रवाशांना उतरून दिलं। पाठीमागून 121 ची दुसरी बस येत होती, त्या बसमध्ये बसून दिलं त्यांना आणि प्रवासी। गणेश, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा झटका प्रवाशांना बसला असणार आहे। तिथे प्रवासी आहेत का जे या बसमधून प्रवास करत होते? आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नाही, ज्या पद्धतीने आहे त्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे, मात्र काही प्रवासी यातले काढलेले आहेत। मोठा खड्डा आहे तो पडलेला आहे। काय सांगाल काका, नेमकं कशा पद्धतीने? मी दिलीप नाईक, शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे। या ठिकाणी जे काम चालू आहे मॉन्टे कार्लोचं, अवजड वाहनं, यात रस्त्याची कॅपॅसिटी नसताना मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनं, त्यातली मोठमोठी मशिनरी, हेवी मशिनरी आणून या रस्त्याची चालणी करतात। हे आम्ही VP रोड पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे सका पाटीलच्या इकडे पोलीस चौकी, या सर्वांना वारंवार सांगितलं, महापालिकेला सुद्धा सांगितलं, परंतु थातूर मातूर कारवाई करायची, कुठेतरी सिमेंटच्या गोणी उठल्याच्या
याच्या पलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही आणि नक्कीच या रस्त्याची आहे ती कुठेतरी कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं देखील स्थानिकांनी सांगितलं होतं, तरी देखील आहे कुठल्याही पद्धतीची कारवाई आहे ती केलेली नाही। त्यामुळे आपण बघू शकतो की किती खोल अशी ही बस आहे, 5 फुटाचं आतमध्ये आहे ही बस, आतमध्ये शिरलेली आहे, सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे। मात्र ओव्हरलोड खरं तर ही बस होती असं देखील सांगितलं जात आहे, कारण की जे कंडक्टर आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ओव्हरलोड बस होती, कारण की सकाळची वेळ होती, नागरिकांना कामावर जावं लागतं, त्यामुळे बसच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवासी आम्ही बसमध्ये घेऊन आहेत ते गेलो होतो। मात्र या अगोदर एक राऊंड सकाळी हा रस्त्यावरून झाला होता आणि त्यावेळेस देखील आहे ती सुरक्षित बस गेली होती। मात्र आत्ताच्या वेळेस जर बघितलं असेल तर पूर्ण बस मागचं टायर जे आहे ते पूर्ण रस्त्याच्या आतमध्ये घुसलेलं आहे आणि हा रस्त्याचा हा जर आपण बघितलं असेल की बसचा हा दरवाजा आहे आणि या दरवाजातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। मात्र जे प्रवासी उभे आणि बसलेले होते त्यांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये झटका लागलेला आहे। सध्या सर्व प्रवाशांना बाहेर काढून आहे ते दुसऱ्या बसमधून देखील पाठवण्यात आलेलं आहे। 121 नंबरची खरं तर या ठिकाणून ही दुसरी बस येत होती, त्यातून प्रवाशांना आहे ते पाठवलेलं आहे। ही देखील जी बस आहे ती गणेश, 121 अर्थातच आपण नंबरची पाहतोय ही बस खूप खोल खड्ड्यात गेलेली आहे, 5 फूट खड्ड्यात अडकली आणि आता तिला बाहेर काढण्यासाठी MMRDA कडून जे आहे प्रयत्न केले जातील। मात्र महत्त्वाचा मुद्दा यातून समोर येतोय तो म्हणजेच की फक्त 15 जणांची उभे राहून प्रवास करण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या बसमध्ये जवळपास 50 जण उभे राहून प्रवास करतायत। बस ओव्हरलोड झालेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या रस्त्याचं काम सुरू आहे आणि रस्त्याचं काम सुरू असताना अवजड वाहनं आणून रस्ता खिळखिळा केला जातोय असाही आरोप केला जातोय। या दोन्हींकडे MMRDA लक्ष देणं गरजेचं आहे।